या व्हिडिओमध्ये आपण कडुलिंबाविषयी माहिती पाहणार आहोत। खरुजेच्या फोडामधून अधिक प्रमाणात पू बाहेर येत असेल तर कडुलिंबाची साल चाळून त्याची राख त्या ठिकाणी लावावी। पू तयार होणे थांबते। कडुलिंबाची पाने रोज सकाळी चावून खाल्ल्यास कालांतराने कोणत्याही विषाचा शरीरावर परिणाम होत नाही असे म्हणतात। पित्त पाडण्यासाठी पाणी घालून कडुलिंबाच्या पानाचा रस काढा। हा रस पोटभर प्यावा। उलटी होऊन पित्त पडते। गरमीवर कडुलिंबाच्या पानांचा रस खडी साखर टाकून सकाळ संध्याकाळ घ्यावा। कसलीही गरमी असली तरी 7 दिवसात बरी होते। खरजेवर कडुलिंबाचा बिया वाटून लावल्याने खरूज बरी होते। कडुलिंबाच्या बिया वाटून डोक्याला लावल्यावर उवा मारतात। कावीळ रोगावर कडुलिंबाच्या आंतरसालीचा कपभर रस काढून त्यात मध व थोडे सुंठीचे चूर्ण घालून द्यावे। 7 दिवसात कावीळ जातो। मूळव्याध, कृमी व प्रमेह यावर कडुलिंबाची कोवळी फळे खावी। कडुलिंबाच्या मगज काढून वातीस लावा। तिळाचे तेलाचा दिवा लावून काजळ करावे। या काजळाने नेत्रास तेज येतो। पापण्यांचे केस गळत असल्यास कडुलिंबाची पाने चुरून पापण्यास चोळावी। अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली आहे कडुलिंबाविषयी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।